नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 11 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंचायती राज मंत्रालय। पंचायती राज मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। या अभियानाचा उद्देश तळागाळात लिंग संवेदनशील प्रशासन प्रगत करणे हा आहे। सशक्त पंचायत नेत्री अभियान हा देशभरातील पंचायती राज संस्थांच्या महिला निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी क्षमता निर्मिती, हस्तक्षेपांना बळकटी देण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, अलीकडे राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला प्रकल्पाअंतर्गत रोपवे प्रकल्प कुठे मंजूर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तराखंड। उत्तराखंड येथे राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला प्रकल्पाअंतर्गत रोपवे प्रकल्प मंजूर झाला आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीने 5 मार्च 2025 रोजी या प्रकल्पांना मंजुरी दिली। हा रोपवे प्रकल्प 2 ठिकाणी तयार होणार आहे। पहिला म्हणजे गोविंद घाट ते हेमकुंड साहिब व दुसरा सोनप्रयाग ते केदारनाथ। गोविंद घाट ते हेमकुंड साहिब रोपवेची लांबी आहे 12.4 किलोमीटर व सोनप्रयाग ते केदारनाथ रोपवेची लांबी आहे 12.9 किलोमीटर। याचा उपयोग डोंगराळ राज्यात कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन वाढण्यासाठी केला जाणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 चे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूपेंद्र यादव यांनी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। या परिषदेचे आयोजन मार्च 2025 मध्ये इंडिया हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे होणार आहे। हे एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट टेरीद्वारे आयोजित केले जाते। उद्घाटन समारंभाला गयानाचे पंतप्रधान ब्रिगेडियर मार्क फिलिप आणि ब्राझीलच्या पर्यावरण आणि बदल मंत्री मरीना सिल्वा यांची उपस्थिती होती। WSDS ची स्थापना 2001 मध्ये दिल्ली शाश्वत विकास शिखर परिषद म्हणून झाली। या वर्षीची थीम आहे शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस जेमचे CEO म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अजय भादू। अजय भादू यांची गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस जेमचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। सरकारने वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे। जेम पोर्टल सरकारी मंत्रालये आणि विभागांना वस्तू आणि सेवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी केंद्रीय व्यासपीठ म्हणून काम करते। जेम पोर्टलची सुरुवात 9 ऑगस्ट 2016 रोजी झाली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, कोविड संकटाच्या वेळी कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना स्ट्रॅटेजिक लीडरशिपसाठी सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बार्बाडोस। बार्बाडोस या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्ट्रॅटेजिक लीडरशिपसाठी सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे। 20 नोव्हेंबर 2024 रोजी बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया अमोर मोटली यांनी या पुरस्काराची घोषणा केली। पंतप्रधान मोदींच्या वतीने परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला। हा पुरस्कार भारत आणि बार्बाडोस या 2 देशांमधील चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न 6 आहे, इस्रायल डिफेन्स फोर्सेस IDFचे 24वे चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इयाल झमीर।
काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. हर्जी हवेली यांच्या जागी इयाल झमीर यांनी पदभार स्वीकारला. झमीर यांचे मुख्य ध्येय हमासवर पूर्ण विजय मिळवण्याचे ध्येय साध्य करणे असे आहे, असे नेतन्याहू म्हणाले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे. कोणती स्पेस एजन्सी स्पेअर एक्स टेलिस्कोप लॉन्च करत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नासा. नासा स्पेअर एक्स टेलिस्कोप लॉन्च करत आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. आपल्या आकाशगंगेत तारे आणि ग्रहांना जन्म देणाऱ्या वायू आणि धुळीच्या मोठ्या ढगांमध्ये आंतरतारकीय धूलिकणांच्या पृष्ठभागावर गोठलेल्या पाण्याच्या साठ्यांचा शोध हा टेलिस्कोप घेईल. या मोहिमेचा उद्देश कॉस्मिक इन्फ्लेशन नावाच्या घटनेची माहिती मिळवणे आहे. स्पेअर एक्स पृथ्वीभोवतीच्या प्रत्येक दिशेने छायाचित्रे घेण्यासाठी सज्ज आहे. तारे आणि आकाशगंगा यांसारख्या अब्जावधी वैश्विक स्रोतांमधून प्रकाश त्यांच्या घटक तरंग लांबीमध्ये विभाजित करून त्यांची रचना आणि अंतर स्पेअर एक्स टेलिस्कोप निश्चित करेल. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे. CISFने 56व्या स्थापना दिन 2025 रोजी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुरक्षित तट समृद्ध भारत असे CISFने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव आहे. याबद्दल एक एक्स्ट्रा पॉईंट बघूया. या उपक्रमाचे उद्दिष्ट किनारी भागात राष्ट्रीय सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे, ड्रग्ज, शस्त्रे आणि स्फोटकांसह तस्करीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकणे असे याचे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. 2026 फिफा विश्वचषक कोठे आयोजित केले जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॅनडा, USA, मेक्सिको या ठिकाणी 2026 फिफा विश्वचषक आयोजित केले जाणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने T-72 टँकांसाठी 1000 HP इंजिन खरेदी करण्यासाठी कोणत्या देशाच्या रोसोबोरोन एक्सपोर्टसोबत $248 दशलक्ष करारावर स्वाक्षरी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया या देशाच्या रोसोबोरोन एक्सपोर्टसोबत $248 दशलक्ष करारावर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केली आहे. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.